नक्कीच रुची या सर्व जे घटना जी आहे आज सलमान खानचं भवितव्य ठरणार आहे। कारण का तब्बल 13 वर्ष हा खटला सुरू होता। 13 वर्षामध्ये सलमान खानवरती अनेक आरोप करण्यात आले। त्याच्या वकिलांनी सलमान खानने अनेक आरोपांचं खंडन केलेलं आहे। तसं आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण घटनेमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी दरम्यान अचानक 13 वर्षाने एक ट्विस्ट आला। तो म्हणजे सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंह याने अचानकपणे न्यायालयामध्ये येऊन साक्ष दिली की त्या रात्री गाडी मी चालवत होतो आणि माझ्यामुळे तो अपघात झालेला आहे। गाडीचा टायर फाटल्यामुळे माझ्याकडून गाडी कंट्रोल झाली नाही आणि फुटपाथवर झोपलेले जे लोक होती त्यांच्यावरती गाडी चढली गेली आणि हा सगळा अपघात जो आहे तो माझ्यामुळे झालेला आहे अशी साक्ष देत संपूर्ण गुन्हा त्याने त्याच्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार बघितला आपण तर सरकारी पक्षाने अतिशय म्हणजे 12 वर्ष जुने पुरावे असतील किंवा 12 वर्ष जुने साक्षीदार असतील। आपल्याला जसं महिना दोन महिने घटना काय घडलेली ते आठवत नाही, पण 12 वर्ष जुने जे आहेत त्या संपूर्ण जे साक्षीदार होते त्यांच्या प्रत्येक त्या क्षणी त्यांनी काय काय बघितलं, काय त्या ठिकाणी घडलं हे सरकारी पक्षाला ते साक्षीदार आहेत त्यांच्याकडून काढणं खूप कठीण होतं, पण त्यांनी त्यांचा प्रयत्न पूर्ण केलेला आहे। त्याच पद्धतीनं सलमान खानचे वकील जे श्रीकांत शिवदे यांनी देखील सलमान खान त्या रात्री गाडी चालवत नव्हता, त्याने तो दारू प्यायला नव्हता, त्याची जी रक्ताची चाचणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये कशी छेडछाड करण्यात आलेली आहे या अनेक गोष्टी त्या न्यायालयामध्ये मांडलेल्या आहेत। पण आज संपूर्ण हा जो खटला आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि निकालाचं सलमान खान दोषी आहे की नाही हे न्यायालय सांगणार आहे। त्यामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर सलमानचे चाहते असतील, राजकीय नेते असतील म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचेच लक्ष या खटल्याकडे लागलेलं आहे। नक्कीच अजित काल रात्रभर सलमानचे जेवढे निकटवर्ती असतील मग त्यात कलाकार, दिग्दर्शक, राजकीय मित्र असतील, अनेक क्षेत्रातले मान्यवर असतील, या सगळ्यांची आता रीग लागली आहे सलमानला भेटण्यासाठी, याबद्दल काय सांगाल? नक्कीच सलमान खानने आणि त्याच्या जे घरचे त्यांनी या संपूर्ण प्रकारात एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते म्हणजे सलमान खानला काल रात्रीपासूनच नाही तर ज्या दिवसापासून न्यायालयाने 6 मे ही तारीख सलमान खान दोषी आहे की नाही हे घोषित करण्याकरता ठरवली होती, त्या दिवसापासूनच सलमान खानला भेटण्याकरता अनेक लोकांनी रीग लागली होती। पण सलमान खानने त्याचे जे अनेक देवी देवता आहेत किंवा तो ज्या देवतांना मानतो त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। या संपूर्ण खटल्यामध्ये त्याला कुठेतरी एक रिलीफ मिळावं, तो दोषी नाहीये हे कुठेतरी सिद्ध हो याकरता त्याने अनेक ठिकाणी तो जाऊन आलेला आहे। त्याच पद्धतीने जसं आपल्याला माहिती आहे की सलमान खान हा बॉलिवूडमधला खूप मोठा कलाकार आहे, अनेक लोकांचं त्याच्यावरती भवितव्य अवलंबून आहे। हे सर्व गोष्ट लक्ष घेता डायरेक्टर असतील, ऍक्टर असतील, ऍक्ट्रेस असतील किंवा इतर जे त्याचे चाहते त्याचे मित्रमंडळी आहेत हे सर्व येऊन त्याला भेटतायत। पण सलमान खानच्या फॅमिलीने एक स्पष्ट केलेलं आहे की 6 मे दिवशी म्हणजे काल रात्रीपासून त्याला कोणी भेटू नये असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। त्यामुळे काल रात्री तरी त्यांना कोण भेटले नाही असं माहिती कळते। नक्कीच अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।